आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर काही सन्मान आहेत आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आपल्यामध्ये पाहू शकाल जांभूळपाडा गावचे युवा उद्योजक रुपेश पारदे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी निलेश देसले यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. युवा उद्योजक रुपेश पारदे यांना आपण सन्मानित करूया. तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल आपल्या ज्या विभागातील जेवणाची सोय या ठिकाणी केलेली आहे. ज्यावेळी आम्ही अनाऊन्स करू आपण नक्कीच या ठिकाणी जेवण करण्यासाठी पूर्णपणे आपण एका रांगेने या ठिकाणी चांगला प्रतिसाद देणार याच तुमच्याकडून आम्ही अपेक्षा बाळगतो. सर्व प्रेक्षकांचं पाहुण्यांचं तसेच SK एंटरटेनमेंटशी जोडलेल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. दुपारच्या सत्रामध्ये सेशन 2 स्टार्ट होतोय. एक पहिला सेशन समाप्त झाला आणि ज्या सेशनमध्ये आपण 5-5 षटकांचे सामने पाहिले आणि हे सेकंड सेशन स्टार्ट झालंय. ह्या सामन्यापासून आपण सामने 4-4 षटकांचे खेळवणार आहोत. जो सामना सुरू होतोय तो माऊली ग्रुप विरुद्ध देवांग लायन्सच्या विपक्ष माऊली ग्रुपने टॉस जिंकला. प्रेम पाटील या कॅप्टनने आणि प्रथम त्या बॅटिंगचा निर्णय घेतला आणि त्याच संघाचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये येत असताना आपण पाहू शकता चहूबाजूला प्रेक्षकांची संख्या. आणि आज विशेष आकर्षण स्पर्धेचं म्हणजे आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने एक जेवणाचा आस्वाद म्हणून जेवणाची मेजवानी आपल्या सर्वांसाठी आहे. सुपर संडे तुमचा या मैदानावरतीच झाला पाहिजे. संध्याकाळपर्यंत आपण अजून जास्त संख्येने या ठिकाणी यावं, जेवणाचा आस्वाद तर घ्यावा आणि या क्रिकेटच्या मेजवानीचा सुद्धा आपण मन भरून पोट भरून आस्वाद घ्यावा अशी आमच्या आयोजकांची आपणास नम्र विनंती. अनेक दिग्गज संघ त्यांचा परफॉर्मन्स आपण पाहिला. चांगले खेळाडू इथे चमकत आहेत. चांगले रेकॉर्ड झाले. कालपासून आपण पाहिलं की अनेक रेकॉर्ड झाले. आजच्या दिवसामध्ये सुद्धा सुंदर एक झेलचं आपण प्रदर्शन पाहिलं. काय सुंदर झेल टिपला. तो रिलेज कॅच आपण पाहिला. सूर्याची यादव किंवा ऑस्ट्रेलियन स्टाईलने तो झेल पकडला गेला. जम्पिंग जॅक स्टाईलने भाविकने थ्रो केला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाण्याच्या आधी. जसं सलमान खानने थ्रो केली ऐश्वर्याला आणि पकडली अभिषेक बच्चननी, तसं पंकज पाटीलने झेल पकडला, तो कॅच पकडली आणि ती मॅच पकडली. खूप छान परफॉर्मन्स होतं आणि ते पाहण्याजोगंच होतं. कालच्या दिवसामध्ये सुद्धा गिरीश पाटीलने एक फास्टर वन चेंडू टाकला होता. ते सुद्धा एक आकर्षक दृश्य होतं. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये मयूर पाटीलने बंटी पाटील सारख्या बॅट्समनला अगदी पायचित केलं होतं. एक महत्त्वाची विकेट प्राप्त केली होती. आजच्या दिवसामध्ये पंकज पाटीलने रिव्हर्स सीटचा एक जबरदस्त फटका मारला. योगीने सांगितलं की तो शॉट ऑफ द टुर्नामेंट ठरला गेला आणि सामना सुरू होतोय मैदानामध्ये. पहिला चेंडू हा भावेश पारदीचा सरळ बॅटनी स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर. फ्लाइंग स्टार्ट चेंडू फ्लाय झाला आकाशाला. अगदी आकाशामध्ये डोलकावे घेत नाचत डोलत आला आणि सीमा रेषेच्या बाहेर गेला. स्क्रीनच्या वरून घणाघाती प्रहार विजय पारदीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. माझ्यासोबतीला जियांशी स्टुडिओमध्ये जोडले जात आहेत कॉमेंटेटर योगेश पाटील. आणि त्याचमुळे आपण पाहिलं की माऊली ग्रुपला नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय का स्वीकारला होता त्याचा प्रत्यक्ष उदाहरण देत असताना विजय पारदे. भावेश पारदेनं तर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर अल्पेश पारदे याचकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. काय जबरदस्त सुरुवात. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता. लॉंग ऑफची सीमारेषा सहजपणे क्लिअर केली आणि आता मात्र बॅटच्या अगदी आतल्या कडेला चेंडू स्पर्श झाला आणि चेंडू सरळ जाऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि विशेषतः बॅट्समन आणि बॉलर एकाच संघामधून खेळतात. जांभूळपाडामधून श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. आणि दोघांच्या उणीवा जाणीवा दोघांना माहिती आहेत. कोणता चेंडू टाकू शकतो, कसा टाकू शकतो विजय पारदीला माहिती आहे आणि भावेशला माहिती आहे की विजय पारदी कसे फटके मारू शकतो आणि मला अचूक मारा कसा केला पाहिजे. बघा पलटवार करतोय. पहिला चेंडूमध्ये षटकार योगी खाल्ल्यानंतर अशा प्रकारे कमबॅक करण्याची किमया दाखवतोय गोलंदाज भावेश पारदी. छान कमबॅक. हो नक्कीच. मागील सत्रामध्ये आपण पाहिले की भावेशला आपण उत्कृष्ट फलंदाज या नावाने गौरवण्यात आलं होतं, परंतु या सीझनमध्ये गोलंदाजीमध्ये चांगली धार तो दाखवतोय. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू हातले. तदनंतर ओव्हर पिच चेंडू होता ऑन साईडला खेचून मारला. काऊ कॉर्नरकडे कुठला फिल्डर नाहीये. 2 शतरक्षकांना भेदून चेंडू निघून जातो या बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर 4 धावांसाठी.
विजय पारधी जेव्हा विजयच्या स्लॉटमध्ये चेंडू येतो, हाफ व्हॉल्यूम मिळतो, ओव्हर पिच मिळतो, तेव्हा विजय अगदी स्ट्रॉंग आहे. त्या झोनमध्ये तो स्ट्रॉंग आहे. आणि भावेश पारधीने ह्या ठिकाणी प्रयत्न केला होता ऑफ कटरचा, पण तो चेंडू ऑफ कटर झालेला बॅटच्या कडेला लागून सुद्धा ट्रॅव्हल झाला बाउंड्रीच्या बाहेर. आता मात्र टर्न केलाय, अक्षरशः उचलला आणि भिरकावून दिलाय स्क्वेअर एजच्या दिशेने चेंडू एका टप्प्याने ओव्हर द लाईन्स फॉर द 4 रन्स. गुड शॉट. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या अगदी चौफेर बाजूने शॉट सिलेक्शन पाहतो आपण आणि चांगल्या रिदम मध्ये आहे विजय पारधी. ज्याप्रमाणे स्ट्रोक तो सजवतोय, पहिल्याच पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटके आतापर्यंत नक्कीच त्यांनी प्रस्थापित केले. आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल ऑन साइडला लॉंग ऑन वरती फिल्डर आहे विशाल पाटील. जम्पिंग जपाक जेल, वॉट जेल. अगदी ज्याप्रमाणे एखादा चित्ता शिकारी करण्यासाठी जम्प घेतोय त्याप्रमाणे या झेलवरती विशाल पाटील झडप घेतली, जम्प घेतली आणि चेंडूला आपल्या हातामध्ये कैद केला. पहिला धक्का या ठिकाणी माऊली ग्रुप या टीमला. खूप सुंदर झेल टिपला, काय मस्तपैकी पाहण्याजोगा होता. त्यांनी पॉज घेतला, येऊ दिलं आणि त्या जसा चेंडू जितक्या उंचीवर होता तितक्या उंच ती उडी मारली. मी तर म्हणतो की उंच उडीमध्ये हा शाळा कॉलेजमध्ये चांगला माहिर खेळाडू असेल आणि गावातल्या झाडावरती फळं काढण्यासुद्धा माहिर असेल. कदाचित हा खेळाडू त्या पद्धतीने तो प्रॅक्टिस सुद्धा करतोय आणि तसा तरी अलगदपणे तो चेंडू टिपला, जसं एखाद्या पोरवरून बल्ब काढावा तशा पद्धतीने तो चेंडू घेतला आणि तो झेल टिपला. कॅच ऑफ द मॅच. हो नक्कीच. आणि खरोखर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा पारितोषिक आहेत, त्यामध्ये विशाल पाटीलचा विचार केला जाऊ शकतोय. ज्याप्रमाणे तो झेल त्याने पकडला आणि खास करून स्वतःवरती त्याने कंट्रोल केलं, कारण अगदी सीमारेषा त्याच्या जवळ होती आणि त्या गोष्टीकडे सुद्धा त्याला लक्ष केंद्रित करायचं होतं आणि तदनंतर मात्र झेल त्याने तो मात्र संपादित केला. जबरदस्त कॅचिंग. आजच्या दिवसामध्ये रंगबिरंगी आपल्याला योगी खेळ पाहायला मिळत आहेत. खूपच चांगले झेल टिपले जात आहेत. जसं विकी चॅलेंजर्सने सुद्धा पहिल्या षटकामध्ये 2 सुंदर झेल टिपले आणि त्याच संघाने नंतर नांगी टाकली, झेल बरेचसे सोडले गेले. अशा प्रकारचे उतार आजच्या दिवसामध्ये जास्त पाहायला मिळतात कालच्यापेक्षा. चला आपण थोडंसं स्पीडअप करूया. हा सामना 4 षटकांचा आहे. एकच षटकाचा पॉवर प्ले असेल आणि 4 षटकासाठी तुम्हाला 4 गोलंदाजांचा वापर करावा लागेल आणि त्यामुळे आता नवीन गोलंदाज बंटी पाटील दुसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू अक्कू टप्प्याचा होता, ऑन साइडला कडक फटका, परंतु मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत. त्या अनुषंगाने एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी मिळेल. करणच्या बॅटमधून हा फटका पाहिला आपण. करणच्या सोबतीला सुमित लिये आहे, कारण या अगोदर विजय पारधीची विकेट्स प्राप्त केली ती म्हणजे देवांग लाईन्स संघानं. आणि नक्कीच ग्रुप एचा आपण जर विचार केला तर सध्या टॉप वरती रँक करतोय पार्थ इंटरप्राइजेस आणि सेकंड नंबरवरती मात्र या ठिकाणी रँक करतोय श्री समर्थ कृपा इंटरप्राइजेस. आणि या ग्रुप बी चा आपण विचार केला तर सध्या देवांग लाईन्स जो संघ आहे तो सध्या टॉप वरती रँक करतोय आणि यानंतर तो सामना असेल परी 11 आणि बंटी ब्लास्टर. जो संघ जिंकेल तो मात्र सेकंड नंबरवरती असणार आहे. असा शेड्यूल या आपल्याला जीपीएल मधून नक्कीच पाहायला मिळतोय. चांगलं रँकिंग पाहायला मिळतंय. काही संघ नाराज होतील परंतु निराश होऊ नका. काही चुका झाल्या या बघा आणि नक्कीच पुढच्या 2025 ची तयारी करा किंवा पुढच्या येणाऱ्या टुर्नामेंटची तयारी करा, कारण चुकांमधूनच आपण सुधारणा करू शकतो. जो चुकांतून सुधारतो तोच प्रगती करू शकतो. म्हणूनच म्हणतात की अपयश यशाची पहिली पायरी आहे आणि अपयश आपल्या वाट्याला आलंच पाहिजे. यावेळेला चेंज ऑफ पेस, फ्लाईट करायचा प्रयत्न होता बंटी पाटीलचा. हुशार खेळाडू आहे बंटी पाटीलने. कालचा दिवस गाजवला योगी. बॅटिंग असो, विकेट किपिंग असो आणि बॉलिंग असो, त्यामध्ये सुद्धा अगदी तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सक्षम आहे आणि चांगलं पुनरागमन केलंय, चांगला कमबॅक केलाय. हो नक्कीच. आणि हे मात्र विकी स्पोर्ट्स संघासाठी सुद्धा मात्र फायदेशीर असेल येणाऱ्या स्पर्धांसाठी. ऑन साइडला खेचून मारला, ऑस्टिकला चेंडू होता. पुन्हा एकदा मात्र डीप मध्ये फिल्डर सज्ज आहेत. एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. एका धावेवरती मात्र समाधानी राहावं लागेल.
हर्षल भोईरचा जो अनुभव आहे तो अनुभव नक्कीच या ठिकाणी संघासाठी चांगला फायदेशीर ठरला आणि पाहू शकाल अगदी शॉर्ट एस्टॅकावर संजय कासार आहेत. आज तर कासार मालामाल होतील त्यात काही शंका नाहीये. सुपर संडे आहे. हलक्या हाताने मात्र या ठिकाणी फक्त पुश केलं. विशाल पाटीलकडे थोडीशी कमलिंग दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजपणे या ठिकाणी पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने. 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 10.0च्या सरासरीने जाऊन पोहोचलेली आहे. एका गडाच्या मोबदल्यामध्ये माऊली ग्रुपची 20 वर 20 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ सिंगल विकेट. जाऊया आपण डीजे आदेशकडे. चांगली वापसी आपण पाहिली बंटी पाटीलच्या वतीने, कारण पहिल्या षटकामध्ये एकूण 14 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज विशाल पाटीलनं भावेश पारधीनं आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4च धावा बंटी पाटीलने खर्च केल्या. अशा एकूण 20 धावा 10च्या सरासरीनं आतापर्यंत धावा जोडल्या गेल्या माऊली ग्रुप या संघाने. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय विशाल पाटील. माऊली ग्रुप संघाचे संघ मालक रवी शेठ पाटील, शेखरजी पाटील थोडेसे नक्कीच निराश असतील परफॉर्मन्स बद्दल संघाच्या, परंतु खचून जाऊ नका. पुन्हा नव्याने तुम्ही उभे राहा. ज्यावेळी तिसरा पर्व येईल त्यावेळी नक्कीच तुमचा संघ चांगली कामगिरी करेल त्यात काही शंका नाहीये. जबरदस्त ऑन साईडला हुक केलाय. कुठला शत्रक्षक अगदी बॅकवर्ड स्क्वेअर कडे नाहीये आणि त्याच अनुषंगाने चेंडू फरार होतोय. 4 धाबांसाठी चौकार. ह्याने चेंडू पॉज घेतला होता. एका पायावरती बॉडी बॅलन्स केला, एक पाय वर घेतला होता आणि के राहुलच्या स्टाईलने खेळाडू कक्षाकडे चेंडूला धाडलं होतं, तटवलं होतं लॉंग लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी धावसंख्या एका गडच्या मोबदल्यामध्ये 24 वर. हो, आता सुद्धा खूपच थांबला. स्लोवर रन होता. चेंडू फ्लाईट सुद्धा झाला होता, बाउन्स झाला. वेगाने भावेश पारधी जाता डीप मधून आला आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाईपर्यंत सुमेतली सुरक्षित आपल्या घरात पोहोचलेला आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतो आपण. अगदी चित्याच्या चपळाईने सोन्याच्या वेगाने या सोन्यासारख्या 2 धावा इथे अधोरेखित करतात आमचे सोन्यासारखे अक्षय पाटील. काय जबरदस्त चेंडूच्या हाताळणी होती. एक वेळ असं होतं की सुमितला वाटलं की मात्र चेंडू वेगाने येईल, परंतु थोडीशी भूलभुलैया तिथे मात्र स्थिती पाहायला मिळाली. चेंडू थोडासा हलुवारपणे आला आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी बॅटचं फ्लो त्या ठिकाणी उघडला आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. पुन्हा मात्र स्लोअर वन बॅटची कडा एच अँड टेकन. व्हेरी गुड कॅच बाय विकेट किपर बंटी पाटील. इज गॉन सुमित लिये. जबरदस्त ब्युटिफुल डिलिव्हरी. प्रेक्षक आपण जर रिप्ले पाहत असाल आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता रिप्ले. विशाल पाटीलचा हा कटर होता, भुवनेश्वर कुमारच्या स्टाईलचा इन कटर होता. आतमध्ये चेंडू वळला, फ्लाय झाला आणि बॅटला चुंबन घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. पाहिला आपण, सुंदर विकेटचं पतन झालं. हो, पुन्हा एकदा मात्र 30 रणनीती प्रेम पाटीलच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा मात्र जोर अपील. फिंगर अप फलंदाज बाद. जो ग्लोज आहे त्या ठिकाणी जाऊन चेंडू स्पर्श झालाय आणि त्याच मुले मात्र पंच रॉकी सर यांनी मात्र या ठिकाणी फलंदाजाला बाद घोषित केलंय. त्या ठिकाणी चला आपण क्षेत्रशी लावून घ्या देवांग लाईन्स. आपण एकत्रित येऊ नका. फलंदाज बाद आहे प्रेम पाटील. संघनायक होते परंतु संघनायकाप्रमाणे त्या ठिकाणी खेळी करू शकला नाही आणि त्याचमुळे जसं पंचाने बाद घोषित केलं
परेश भोईर पहा बुलेट ट्रेन प्रमाणे मात्र वेगाने मैदानाच्या आतमध्ये आले, कारण त्यांना माहिती होतं की मला बॅटिंग करायची आहे. हो अगदी योगी मनगटाजवळ लागला चेंडू पाहिला आपण सुद्धा पाहू शकता आणि खेळाडू कक्षात सुद्धा पाहिलं जाऊ शकतं नंतर मोबाईलवर ती रिप्ले. आणि परेशचं स्पीड नेहमीच चांगलाच असतो, इंजिनियर आहेत शेवटी. टर्न केला चेंडूला, छातीच्या जवळ नचचा प्रयत्न होता. भावेश पारधी वेगाने जातो स्केलेकच्या दिशेने आला होता आणि एकाच हाताने एकाच ॲक्शनमध्ये उचलून चेंडूची फेकी केली, अगदी जबरदस्त तेच तर्रार. आणि तितकंच मल्हारच्या वेगाने एक धाव पूर्ण केली परेश भोईरने. एक धावने धावसंख्या पुढे जात असताना 27 वर. नक्कीच परेशला सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. जर 3 षटकार जरी आपण लगावले, ब्रेक नंतर जरी लगावले, तरी सुद्धा सुजित कालेकर आणि मनीष भोईर आणि कल्पेश भोईर याचकडून 3,000 रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे. आपण हॅट्रिक वरती देत असतो, परंतु त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जो मी एका इनिंग मध्ये जरी 3 षटकार लगावले तरी सुद्धा ते पारितोषिक दिले जाणार आहे. विशाल पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय, कारण ऑन स्ट्राईक जबरदस्त डिलिव्हरी. काय जबरदस्त या ठिकाणी कॉम्बिनेशन पाहतो या गोलंदाज आणि विकेट किपर मध्ये. आज बंटी पाटीलने ज्याप्रमाणे खेळ केला आणि ज्याप्रमाणे संघाला त्यांनी चांगलं सजेशन दिलेलं आहे, जबरदस्त परफॉर्मन्स. खरोखरच सर्वांना मंत्रमुग्ध करणारा खेळ त्यांनी आज GPL मध्ये प्रस्थापित केलेला आहे. एंट्री त्याची लेट झाली, परंतु देवांग लायन्स संघासाठी ग्रेट आहे असंच म्हणावं लागेल. राईट, यू आर ॲब्सोल्युटली राईट योगी. लेट बट ग्रेट एंट्री फ्रॉम बंटी पाटील. जसं काल सुद्धा आपण उल्लेख केला त्यांच्या नावाचा, कारण जसं देवेंद्रने पुन्हा एकदा पुनरागमन अगदी धूमधडाक्यात केलं, तसं बंटी पाटीलने सुद्धा क्रिकेटच्या विश्वामध्ये चांगलं या ठिकाणी स्थान कमबॅक करून दाखवलेलं आहे. आणि विकी स्पोर्ट्सला किंवा कुक्षे संघाला क्रिकेटच्या एक भक्कम स्थिती प्राप्त झाली आहे. तर षटक समाप्त झालं तिसरं. या तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या, 2 गडी बाद झाले. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या आणि पहिलं षटक महागडं होतं जे भावेश पारधीने हाताळलं होतं. 14 धावा खर्च केल्या होत्या. परंतु आता बघायचं आहे, प्रतीकच्या हातामध्ये चेंडू आहे. प्रतीक जमदरे शेवटचं षटक असेल, कारण 4 षटकांचा मुकाबला आहे. धावसंख्या आतापर्यंत आहे 3 षटकात बरोबर 9.0च्या सरासरीने 27 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 विकेट्स डाऊन, 27 ऑन द बोर्ड. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजाचा परफॉर्मन्स पाहतो आपण. करणसाठी सुद्धा पारितोषिक आहे. जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर रुपेश पारधी याचकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. चला आपण खेळायला सुरुवात करायची आहे. प्रतीक जास्त वेळ घेऊ नका. एक स्टायलिश गोलंदाज आहे, अगदी बुमरा स्टाईल ना सातत्याने गोलंदाजी करत असतो. फटका ऑन साईडला जबरदस्त आहे, मिडलिंगला जबाब आहे, परंतु मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव तिथे कंप्लीट झाली आणि एका धाव्यावरती समाधानी राहावं लागेल. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका, या GPL मधील सर्वात बेस्ट सामना, उत्कृष्ट सामना तुम्हाला पाहायला मिळेल. वॉर ऑफ टायटन्स परी 11 विरुद्ध बंटी ब्लास्टर्स. एका बाजूला असतील तुर्केश भुईर, आतिश मागे, तर दुसरीकडे असणार आहेत बबलू पाटील अँड ठाकरे. ओ मिस्टामिंग फटका, चेंडू हवेत आहे बराच वेळ. चेंडू खाली भावेश पारधी आहे, झेल सोडणार नाहीये. त्याला माहिती आहे की हा झेल करण फिरांगणेचा आहे, झेल पकडावा लागेल आणि त्याने कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. आणि अजून एक विकेट मात्र या ठिकाणी मावली ग्रुपचा या ठिकाणी पतन होत असताना खूप छान रनिंग केली भावेश पारधीने. खूप दूरवरती होता, जणू काय एक 10 ते 12 मीटर धावला आणि शेवटपर्यंत नजर ठेवली ती चेंडूपर्यंत. चेंडूकडे नजर ठेवून जसं अर्जुनाचं लक्ष होतं त्या माशाच्या डोळ्याकडे आणि अचूक बाण सोडला होता आणि ते जिंकलं गेलं होतं. ते कार्यक्रम जिंकला गेला होता आणि या ठिकाणी जिंकलं मन आणि झेल सुद्धा टिपला तो भावेश पारधीने. चांगला परफॉर्मन्स झेलच्या रूपाने. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये मिस्टर अजय कालेकर. आणि आल्या बक्षिसांचा मात्र वर्षाव पाहायला मिळतोय. पर 6 साठी सुजित कालेकर याचकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक. परंतु ज्याप्रमाणे स्ट्रोक लगावतोय असं वाटत नाही की सिक्सर हॅट्रिक येईल, कारण हॅट्रिक साठी सुद्धा पारितोषिक आहे. सुजित कालेकर कडून 10,000 रुपये आणि निलेश देसले याचकडून 5,000 रुपये. काय पोझिशन आहे पहा, डोक्यावरती पनामा कॅप. मला तर गावस्करची आठवण आली की गोल टोपी जी सुरू केली होती ती गावस्करने सुरू केली होती आणि तसंच एकदम फिलिंग, क्रिकेटचं मेन फिलिंग आहे ते. वा, छान फटका ड्राईव्ह केलाय, लो बॅटलिपचा वापर केला, प्रॉपरली फिल्डिंग सुद्धा झाली. वाईड इज लॉंग ऑनला सिंगलची प्राप्ती. परेश भोईर सुद्धा तडपत आहेत त्या ठिकाणी, कारण त्यांच्यावरती सुद्धा बक्षीस आहे.
कारण कधी पण त्यांनी 3 सिक्सर मारले की त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार ती बक्षिसाच्या रूपामध्ये. हो नक्कीच त्यांना सुद्धा माहिती आहे की आपण जास्त पलत्या घोड्यावरती जो रेस जिंकतो त्याच्यावरती आपण बक्षीस लावत नसतो. अशी स्थिती मात्र आपण पाहतो की परेशकडे सुद्धा मात्र आणखी संधी आहे, अजयकडे सुद्धा संधी आहे. अजय कालेकर उर्फ बट्या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. प्रतीक पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो स्लॉक्स बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. ज्या देवांग लाईन्सनं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही त्या संघाचे पुरस्कर्ते माजी सरपंच संदीपजी ठाकरे यांचा शुभ आगमन होत असताना वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खूप छान व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज दाखल झालं. कालपासून आपण ज्यांची वाट बघत होतो त्यांचा संघ तर खूपच कालपासून गाजतोय, गाजावाजा करतोय, परंतु जे नाव आपल्याला पाहिजे होतं माजी सरपंच साहेबांचं त्यांच्यासाठी आणि त्यांची पर्वणी त्यांची उपलब्धी बघा. आल्या आल्या बॅट्समन मध्ये सुद्धा उत्साह तयार झाला आणि चांगला चेंडू टर्न केला परेश भोईरच्या बॅटमधून. सुंदर चौकार या शेवटच्या चेंडूवर पाहतोय. अशा प्रकारे 4ही षटकं समाप्त झाली. धावसंख्या आहे आपण पाहू शकता माऊली ग्रुपची, ती म्हणजे बरोबर 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष सेट केले जिंकण्यासाठी. आणि त्यांच्या समेत पाहू शकाल या ठिकाणी मिलिंद जाधव यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. दरम्यान कुकसेगावचे युवा उद्योजक मयूर पाटील आणि आशिष पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे GPL मध्ये. आणि जाऊया आता मात्र आपण दक्षिण टॉस बॉक्स मध्ये, कारण यानंतर जो सामना होणार आहे परी 11 विरुद्ध बंटी ब्लास्टर. ग्रुप स्टेज मधील हा शेवटचा सामना असेल आणि त्या शेवटच्या सामन्याची नाणेफेकी आपण संपन्न करू. आणि ह्या नाणेफेकी करण्याची संधी मी या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे देवांग लाईन्स संघाचे सर्वेसर्वा माजी सरपंच संदीप शेठ ठाकरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करायची आहे. हो आणि योगी दोन्ही पण संघ माजी सरपंचाचेच आहेत. एक माजी सरपंच निलेश देशे साहेबांचा संघ बंटी वॉरियर्स आणि दुसरा माजी सरपंच मनोहर भोईर साहेबांचा संघ परी 11. आणि बघा योगा की तिसरे माजी सरपंच ज्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. क्या बात आहे. दक्षिण टॉस बॉक्समध्ये हेडचा कॉल पण तो टेल आलाय. टॉस विन फ्रॉम बाय मनोहर भोईर परी 11. धन्यवाद संदीपजी. आपण असं नसतं बा. दुपारचं वेळ आहे आणि अनेक पाहुणे अनेक मोठमोठे दिग्गज आपल्यामध्ये येत आहेत आणि सामना सुद्धा हाय व्होल्टेज आहे. टॉस जिंकलाय परी म्हणजे सुजित कालेकर आयोजक सुद्धा आहे. छान तुझा मी काल फोटो बघितला आणि तू आल्यापासून काल प्रत्येक खेळाडूवरती बक्षीस सुद्धा लावतोय, चांगलं प्रोत्साहित करतोय. आता तुला तुझ्या संघाकडून काय अपेक्षा आहे? अपेक्षा तर काय नाही, ही मॅच इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी आणि चांगला प्रयत्न करणार आहे. आणि कॅप्टन्सी तुला तरुण वयामध्ये तुझ्या संघामध्ये एक महत्वाचा खेळाडू बबलू पाटील सुद्धा आहे. तर कॅप्टन्सी करत असताना तुला बबलू पाटील तुला दबाव टाकायला आवडेल की त्याचं ऐकायला आवडेल? नाही, बबलू ऐकायला आवडेल. आणि बबलून तुला परफॉर्मन्स कसं दिले? तू समाधानी आहेस की अजून परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे किंवा आता अपेक्षा स्पेशली बबलूकडून काय आहेत? या मॅच पण खूप अपेक्षा असणार त्याच्याकडून. हो, काय निर्णय टॉस जिंकल्यानंतर? फिल्डिंग करणार. दुर्गेश, पहिला सामना मस्त छान पद्धतीने खेळला तुम्ही. अटॅकिंग मोमेंटमध्ये होता दोघे पण. आतिश मागे पण चमकले आणि तुम्ही पण मस्त पद्धतीने चांगले क्लासिकल फटके सुद्धा दाखवले. म्हणजे आज मला पाहायला मिळालं की चांगले सूर गवसलाय. यामध्ये काय तुम्ही कालपेक्षा आज काय बदल केला प्रॅक्टिसमध्ये किंवा तुमच्या मानसिकतेमध्ये? नाही, आम्हाला जिंकायचं आहे त्याच्या हिशोबात आम्ही खेळलो. आता 4 ओव्हरमध्ये किती टार्गेट तुम्हाला योग्य वाटतंय? 40 ते 45. संघामध्ये काय बदल नाही, तोच संघ. 5 ओव्हरचा सामना. ओके, सामना आपण 5 ओव्हरचा खेळणार आहोत, हरकत नाहीये. हे तुम्ही आयोजक तर तुम्ही स्वतःच आहे. तुम्हाला काय कालपासून मनाला असं वाटतं कंत की कुठेतरी कमी पडलो आपण की चांगलं वाटतंय? नाही, चांगलं वाटतंय. आणि सर्वांचं तुम्हाला पाठबळ कसं आहे? पूर्ण जे सपोर्टर्स आहेत तुमचे, मग संघ मालक असतील किंवा तुमचं आयोजक मंडळ असेल, कसं तुम्हाला वाटतंय? सर्व स्पॉन्सरांनी खूप सपोर्ट केलाय आणि आयोजकांनी. ओके, चला दोघांना शुभेच्छा दोन्ही कॅप्टनला. सामना चांगला मोठा आहे. प्रेक्षक सामना तुम्ही अगदी गमावू नका. एका बाजूला परी 11 मनोहर भोईर साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला बंटी वॉरियर्स तो म्हणजे माननीय निलेजी देसले साहेबांचा संघ, माजी सरपंच दोघे पण होते. टॉस जिंकला तर परी 11च्या कॅप्टन आणि त्यांनी निर्णय घेतलाय फिल्डिंगचा. जाऊया आपण कॉमेडी स्टुडिओमध्ये. G&C कॉमेंट्री बॉक्स योगेश पाटील देअर. थँक्यू. धन्यवाद मनोज कारवे सर. सामन्याला सुरुवात होत आहे दुसऱ्या इनिंगला. पहिला चेंडू अगदी आपटी दिली करणनं आणि त्याचमुळे मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू आपण पाहतो. दरम्यान परी 11 संघाचे संघ मालक माजी सरपंच मनोहरजी भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. 1/4 ओव्हरचा इशारा सुद्धा या ठिकाणी पंचांच्या वतीनं दिलं गेलं. आणि देवांग लाईन्सच्या माध्यमाला एक सूचना मिळाली की रात्रभर मिनी माथेरानला होते ते आणि त्याचमुळे मात्र आज स्ट्रॉंग खेळ त्यांचा पाहतो. या ठिकाणी जोर पिच चेंडू मिस टायमिंग आहे परंतु लॉंग ऑन वरती कुठला फिल्डर नाहीये. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय.
4 धावांसाठी. सुरुवात पाहतो आपण. बंटी पाटील, भावेश पारदे सलामीवीर आहेत आणि करणनं पहिला चेंडू स्फेअर हाताळला. तदनंतर कुठेतरी इष्टाच्या रोखण्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु ओव्हरपिच चेंडू होता आणि त्याच्यावरती बंटीनं त्या ठिकाणी चौकार जोडला. चौकारानं वैयक्तिक खातं उघडलं. 5 धावा धाव फलकावरती. या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील, परंतु इम्पॅक्ट कुठेतरी लेग स्टंपच्या बाहेर होतो आणि तेच हेरलं पंच रॉकी सर यांनी. लेग बायचा इशारा. माजी सरपंच मनोहरजी भोईर साहेबांनी आम्हाला थोडंसं खुणवलंय की सर आज बक्षिसांची खैरात करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि वेलकम मनोहरजी भोईर माजी सरपंच, जे आपण पाहू शकता स्टेजवरती स्थानापन्न झालेत. कारण एक उत्तेजना, एक ऊर्जा प्राप्त होते जेव्हा आपला संघ मालक येतो, जेव्हा आपला स्पॉन्सर येत असतो मैदानामध्ये आणि आपण त्यांच्या नजरेखाली जेव्हा खेळ आपला दाखवत असतो, तेव्हा आपलं ती बर्डन सुद्धा असतं आणि एक उत्साह सुद्धा असतो आणि तो असावा सुद्धा. हो नक्कीच. आणि पहिल्या पर्वामध्ये तर संघ परी 11 अंतिम सामन्यामध्ये पोहोचला होता. हो, या ठिकाणी डायरेक्ट हिट. फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद झाला भावेश पारदे. पहिला धक्का या ठिकाणी देवांग लायन्स या संघाला. यश प्राप्त केलं. अगदी प्रसंगावधान राखून संधीचं सोनं कसं करायचं हे दाखवलं माऊली ग्रुपच्या फिल्डर्सनी आणि विकेटचं पतन झालं. देवांग लायन्सचे सुद्धा संघमालक आपल्यामध्ये आहेत, माननीय महोदय माजी सरपंच संदीपजी ठाकरे. आपण सुद्धा कालपासून आले नव्हतात, पण आज तुम्ही आले दुपारच्या सत्रामध्ये आणि ह्या स्पर्धेची शोभा वाढवली. जरा स्पीडअप करा गेम प्लीज. एक विकेटचं पतन झालं, भावेश पारदे बाद झाला आणि बंटीच्या सोबतीला नवीन फलंदाज कुणाल भोईर. आणि या ठिकाणी पाहू शकाल बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते देवांग लाईन्स संघाच्या प्रत्येक फलंदाजासाठी पर 6 500 आणि सिक्सर हॅट्रिक साठी 2000. क्या बात आहे. परंतु या ठिकाणी बंटी पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. म्हणा हरकत नाही, कारण आता मेन चुरस आहे. आता रँकिंग आपण इथं उद्घोषित केली आणि चुरस वाढली. पुन्हा एकदा स्लॉकचा प्रयत्न होता बंटीचा. चेंडू आलावून कार्पेट जातोय, जमिनीला घासत पुसत, गवताला आग लावत आणि गवत सुद्धा अर्ध वाळलंय, अर्ध ओलं आहे. येणाऱ्या काळामध्ये गवत राहणार नाही इतके चांगले इथे ग्राउंड शॉट पाहायला मिळतात कालच्यापासून. आणि धावसंख्या 1 फुलत असताना निल्सन आकड्यावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 11 एका गटाच्या मोबदल्यात. 19 चेंडू शिल्लक आहेत, 23 धावांची फक्त गरज आहे. सावधदारीने खेळायला लागणार आहे, समजदारीने खेळावं लागेल देवांग लायन्सला. परंतु दुसऱ्या बाजूला माऊली कृपाला अशा प्रकारचे लुजर चेंडू टाकून चालला नाही. चेंडूला टर्न केलं कुणाल भोईरने छान पद्धतीने. एलिव्हेशन लॉंग वेच्या दिशेने 2 टप्प्याने 1 to 4 रन्स. धाबांचा लक्षात इथे पाठलाग करायचा आहे. म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी 19 धाबांची गरज. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज विजय पारदी. पाहू शकाल मिडॉप कडे एक फिल्डर आहे
त्यानंतर शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर आहे, गल्लीमध्ये फिल्डर आहे, शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक पाहू शकाल डीप मध्ये आहे, डीप स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे एक फिल्डर मिड विकेटला आहे, लॉंग ऑन आहे, वायडिश लॉंग ऑफ आहे. म्हणजे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला कुठला फिल्डर नाहीये, तो एक मोठा गॅप आहे कर्वे सर. की चांगला जर ड्राईव्ह जर लगावला बंटी पाटील तर तिथून मात्र एक चौकार की तो वसूल करू शकतोय. परंतु तशा प्रकारची हाताळी गोलंदाज विजय पारधी करेल का? हो, तोच फटका पंच केलाय पॉइंटच्या अगदी डोक्यावरून. जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी, अजून एक चौकार. बंटी पाटील इज ऑन फायर. होतं जबरदस्त. म्हणजे या फटक्यामध्ये एक शैली जी होती ना योग्य ती काहीशी मी पाहिली. वीरेंद्र सहवागची स्टाईल होती, जो टायमिंग वीरेंद्र सहवागचा असायचा. बॅट जसे ते रोल करायचे त्यांचं पदल ते फार कमी होतं, पण फटके इतके त्यांच्याकडे होते की नक्कीच आपण त्यांचं पूर्णपणे दिवाना बनलो होतो. वीरेंद्र सहवागचा सर्वात जास्त वेगवान ती रन मशीन म्हणून गणली जायची आपल्या भारत देशासाठी, आणि ते वीरेंद्र सहवाग अजून पण प्रत्येकाच्या गळ्याच्या ताईत बनलेला आहे. हो नक्कीच. आता खराब चेंडू, पुन्हा फुल टॉस, डीप मध्ये फिल्डर आहेत. ओ दुपारचा सत्र आहे, असं वाटतं की सुमितला जेवणाची जास्त घाई झाली की काय, ज्याप्रमाणे त्याने हा झेल ड्रॉप केलाय. खराब क्षेत्ररक्षण. झेल सोडले तर तुम्हाला हा तुमच्यासाठी ऑलरेडी कठीण सामना झालाय, तुम्ही तो सोपाच करू शकत नाहीयेत, कारण आता चेंडू जास्त आहेत. आणि बघा झेल पाहू शकता आपण, अगदी सहज जवळ आला होता पण तो त्याला सोडून दिला. जणू काय मॅच सोडली की हा मात्र स्मॅश केलाय. जसं काय हातोडा फिरवायचा तसं हॅमट केलंय चेंडूला कुणाल भोईरने. आणि ज्या क्षेत्राचा आपण उल्लेख केला योगी, त्या क्षेत्रामध्ये आता धावा येऊ लागल्या, ते म्हणजे एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये 2 धावा इथे पूर्ण केल्या. आधीच्या चेंडूवरती सुद्धा छान पद्धतीने बंटीने स्क्वेअरच्या दिशेने पंच केला होता वीरेंद्र सहवाग स्टाईलने, आणि धावांचा रोग काय थांबू शकत नाही. मला तरी वाटतं की संदीपजी ठाकरे साहेबांचा संघ अगदी मोठ्या फरकाने सामना जिंकेल की काय, असं चित्र पाहायला मिळतंय. हो नक्की. जसे आपण पाहिले की काल मोठ्या फरकानं विजय झाले आपले महाराष्ट्राचे आमदार, आणि आता मात्र नक्की तीच संधी साधून येते की काय देवांग लायन्स या संघाला, कारण आतापर्यंत या संघाने एकही सामना गमावला नाहीये. या अगोदर 2 सामने केले, दोन्ही सामन्यामध्ये त्यांनी विजयश्री प्राप्त केली, आणि हा तिसरा सामना आहे ग्रुप स्टेज मधील. आणि या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करतो या संघ. आणि कालच्या दिवसामध्ये बऱ्याच जणांनी विजयाची हॅट्रिक सुद्धा केली, म्हणजे 15-15 वर्ष पूर्ण केली. जसं आपले सर्वांच्या गरिबांचे कैवारी लाडके मोरे साहेब सुद्धा 15 वर्ष त्यांनी पूर्ण केली. तसं असं वाटतं की हा संघ सुद्धा हॅट्रिक पूर्ण करेल या ठिकाणी विजयाची. हो नक्कीच. कारण जर संदीप ठाकरे यांचा जर त्या संघाच्या डोक्यावरती हात आहे तर मग भीती कशाची. परंतु या ठिकाणी आय थिंक कॉट बिहाइंड फलंदाज बाद झाला कुणाल भोईर. चर्चेला उधाण आला होता, परंतु मध्ये विकेट्स पतन झालं, हरकत नाहीये. गरज आहे 13 चेंडूंमध्ये. नवीन फुलं आले हात खोलतोय आणि मागे वळून पाडणार नाही तर आपण पाठीमागे पाहतो चेंडू जात असताना, तो म्हणजे बॅकवर्ड स्क्रीच्या रिझन कडे चेंडू गेला सीमा पार. सुंदर चौकार आल्याला ठोकला तो म्हणजे बॅट्समन विशालने. आणि योगी आता जो आकडा आला ना संघासाठी सामन्यासाठी आणि संदीपजी ठाकरे साहेबांसाठी माजी सरपंच, जो ज्या आकड्यासाठी अगदी घरोघरी वादळ होतात, घरोघरी भांडणं होतात, तो आकडा आला म्हणजे 7-12. आणि या 7-12ने किती संसार उद्ध्वस्त केली, त्या 7-12लाच विसरावं लागेल. सध्याच्या घडीला चर्चित आहे हा आकडा.
चला 12 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी फक्त 7 धाबींची गरज. बंटी पाटील आणि विशाल पाटील हे दोन फलंदाज अजून खेळपट्टीवरती आहेत आणि अजय कालेकरला संधी मिळाली या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी. फलंदाजीमध्ये जास्त रस तो दाखवू शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये पाहूया चमत्कार करेल का. पहिल्या चेंडूवरती विकेट सफलता मिळू शकेल, परंतु पुन्हा एकदा झेल ड्रॉप. आज असं वाटतं की बंटी पाटील खेळासोबत लग घेऊन आला आपल्या घरातून, ज्या अनुषंगाने तो मात्र खेळ प्रस्थापित करतो. हा दुसरा झेल ड्रॉप झाला बंटी पाटीलचा. त्यांनी पुनरागमन करतानाच सांगितलं होतं की मी 4 वर्षापूर्वी जो म्हणालो होतो की मी पुन्हा येईन आणि असा येईन की दणका देईन सर्वांना आणि लक फॅक्टर सुद्धा घेऊन येईन. सोबतीला मेहनत आहे आणि त्याच्या खांद्यावरती अगदी नशिबाची साथ आहे, म्हणून तो यश प्राप्त करू शकतो आणि त्याला इथे संधी सुद्धा मिळते. परंतु या ठिकाणी गोलंदाजाला संधी देत नाहीये, अक्षरशः भिरकावून दिलाय, डोक्यावरून गेलाय फिल्डरच्या आणि चेंडू व्यासपीठाच्या समोर षटकार. मॅच समाप्त. आणि हा षटकार कुठे होता, ज्या दिशेने संदीपजी ठाकरे बसलेले आहेत त्यांच्या दिशेने षटकार होता आणि या षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज संदीपजी ठाकरे याचकडून दिलं जाणार आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन संदीपजी ठाकरे आणि सचिनजी ठाकरे. जबरदस्त खेळ तुमचा या जीपीएलच्या वतीने आम्हाला पाहायला आपल्याला. हार्ड लक माऊली ग्रुप अँड हार्ड लक रविशेठ पाटील, शेखरजी पाटील. तुम्हाला पुढील पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण मॅन ऑफ दी मॅच कडे. आणि हा पहिला संघ ठरला आहे देवांग लायन्स संदीपजी ठाकरे साहेबांचा की ज्यांनी 10 चेंडू राखून सामना जिंकलाय. कालपासून आपण असा एक सामना पाहिला नव्हता की इतके चेंडू राखून जिंकू शकतो. मोठ्या फरकाने मोठी लीड घेऊन मोठी आघाडी घेऊन इथे बाजी मारली आहे माननीय सरपंच संदीप ठाकरे साहेबांनी. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर या सामन्यातील आपण सामनावीर देणार आहोत ज्यांनी अष्टपैलू खेळ या ठिकाणी प्रस्थापित केला. खास करून बंटीने सुद्धा बॅटिंग चांगली केली, परंतु अष्टपैलू कामगिरी गोलंदाजी करत असताना एका षटकाच्या